जय श्री कृष्ण माऊली. कोजागिरी पौर्णिमा, त्याला शरद पौर्णिमा असे म्हणतात. तर ती साजरी कशी करायची? आपल्या घरात लड्डू गोपाळ असेल ना, त्याला पांढरे वस्त्र आणा. ते पांढरे वस्त्र त्याला स्नान करून नेसवा आणि पांढरं फूल, आपण पण पांढरे वस्त्र नेसायचे, श्वेत वस्त्र, भगवंताचं नामस्मरण करायचं, गोपाल स्तोत्र वाचायचं वगैरे, ह्या अशा विधी असतात आणि ह्या केल्याच पाहिजे. लाईटी वगैरे बंद करून दिव्याचा मंद प्रकाश ठेवायचा आणि त्या लड्डू गोपाळ जवळ प्रार्थना करायची, भगवंताजवळ, श्रीकृष्णाजवळ, हे देवा, जसं गोपिकांचा उद्धार केलास ना, तसा आमचा पण कर. आम्हाला पण एकदा ते सुख भोगू दे. रासलीळेचं काहीतरी जर पुण्य असेल तर आमच्या पण पदरात हे दान टाक देवा. श्रीकृष्ण भगवंताला कोणता नैवेद्य दाखवायचा? दूध आटवून त्याच्यात काजू बदाम मनुके टाकून ते दूध, त्याच्यात चांदीचा 1 रुपया टाकायचा त्या दुधामध्ये. लड्डू गोपाळला तोच नैवेद्य दाखवायचा आणि बरोबर रात्री 12 वाजता तेच दूध बाहेर आणून चंद्रबिंब त्याच्यात बघायचं आणि ते चंद्रबिंब, चंद्रामृत त्याच्यात पडलं की नंतर त्याचं सेवन करायचं प्रसाद म्हणून. याचं फळ आपल्याला काय भेटतं? जे गोपिकांना फळ भेटलं ना, तेच फळ भेटणार. आणि हे मोठा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी खाली देणार आहे, आपण नक्की बघा. जय श्री कृष्ण माऊली.